चला आरोग्य सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे आडोगली संघ. सो तुम्ही जास्त उशीर केला त्या अनुषंगाने लक्ष द्या. त्वरित या ठिकाणी आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची टीम आडवली. इथून विनर टीम मध्ये आपण मॅच खेळवणार आहोत. आडवली आणि या मॅच मधून जिंकल तो मानेरेषा केला लगेच. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ आडवली टीम सोबत मानेरे टीम सोबत लगेच फाईटबॅक करेल. आडवली विरुद्ध आपल्याला लढत पाहायला मिळेल. वाखण आणि आडवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ मानेरे टीम सोबत लगेच आपण मॅच खेळवणार आहोत. लक्ष बसू द्या. विजय पवार आणि करण भाने अशी सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टीम आडवली या टीमची षटक क्रमांक पहिलं उदेश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वाकलन टीमच्या माध्यमातून पहिले षटक फेकण्यासाठी उदेश पाटीलचा वापर केला जातो. उदेश पाटील षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज होतं. सलामीवर जोडी आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी करण भाने आणि विजय पवार. स्ट्रायकिंग नंबरती करण आणि स्ट्रायकिंग नंबरती विजय पवार. एक मोठं नाव विजय पवार. खुल्या गटातून देखील हा खेळाडू आपल्याला सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल डाऊन साईडला या ठिकाणी टर्न करण्यात येतो. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने मानस आहेत त्या ठिकाणी उचलून फेकी करतील तोपर्यंत वेल सिंगल अकाउंट ओपन केले करणने. सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्या धावफलकावरती 1. हात प्रकार बॉल या ठिकाणी अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या ठिकाणी 2 डावात तिसरीचा प्रयत्न केला जातो आणि तिसरीचा प्रयत्न कंप्लीट झाला. 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 4 धावा टोटल स्कोर.
धावसंख्या धावफलकावरती 4. मात्र पडल्यानंतर बाहेर निघतो. तेच या ठिकाणी पंच पाहत आहेत हा डॉट बॉल आहे. पंचांच्या माध्यमातून कोणती खून केले जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 4. स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाजी पुन्हा एकदा फिंगर रोल केले जात आहेत. चांगलं व्हेरिएशन उदेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम उदेश पाटीलच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा एकदा अतिशय सुंदर बॉल. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क होत नाहीये. लागोपाठचा 3रा डॉट बॉल आला. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा टीम आडवली या संघाच्या. फटका भरपूर उंच गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत. मानस जल सुटला. या ठिकाणी 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातात आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. आता उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी होणं फार अपेक्षित आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आले. रबर बॉलचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतात या क्रिकेटमध्ये. मानसचा वापर केला जातो. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगवरती विजय पवार. रन मशीन आडवली टीमची स्ट्रायकर वरती पाहायला मिळते. पूर्ण संघाला अपेक्षा असणार आहेत आणि अतिशय सुंदर पॉइंट आणि कव्हरच्या वरून बॉलला फेकून दिला बेगेट षटकारासाठी. याच फटक्यांसाठी नितांत या ठिकाणी विजय पवार ओळखले जातात. मोठी फटका आला विजय पवारच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 12. पुन्हा एकदा इथून मात्र शॉट अतिशय सुंदर आहेत, मात्र उदेश पाटील यांच्या हातामध्ये झेल. 2 बसलेत. विकेट क्रमांक पहिली विकेट येते. धावसंख्या धावफलकावरती 12 आकड्यावरती पहिला धक्का. तिसऱ्या क्रमांकावरती चेंडू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. विजय पवारने एक षटकार अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला होता विजय पवारच्या बॅटमधून. त्यानंतर सुरेख कमबॅक केले मानसने. विकेट आले. धावसंख्या धावफलकावरती 12. कमबॅक केले जाते मानसच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवरती चेंडू आहेत. उजव्या हाताचे फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पडल्यानंतर आतमध्ये येतो. ओब्रेकचा वापर या ठिकाणी मानसच्या माध्यमातून होत असताना व्हेरिएशन पाहायला मिळते मानसच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा इथून मात्र यष्टीरक्षक अगदी बहिर आहेत. 1 धाव तोपर्यंत पुढे गेले जाते. धावसंख्या धावफलकावरती 1च्या मदतीने पुढे सरकले. 13 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी होत असताना दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खेचला होता विजय पवारने. त्यानंतर कमबॅक केलाय मानसने. हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो.
वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतर स्वरूपाची धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती करण दामे. चांगली बॅटिंग करावी लागेल. आघाडीचा फलंदाज आहे. नो बॉल, फ्री हिट असेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. अचूक टप्प्यावरती इथून गोलंदाजी करावी लागेल मानसला. फटका खूप सुंदर आहे. कोबून काढला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. आणि 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले 17 या आकड्यावरती. करण दामे आणि चंदू या दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा झाली कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करायची. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. नो बॉल, पंचांचा इशारा आलाय. फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात येतो. सुरुवातीचे चेंडू बघितले तर सुरेख फेकले माणूस भोईरने आणि त्यानंतर या ठिकाणी चुकीचे गोलंदाजी करत असताना क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्वपूर्ण असते. एका धावेने जर सामना पराभूत झाला तर नक्कीच रात्रभर झोप देखील लागत नाहीये. ब्रेकचा वापर या ठिकाणी पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. टीम प्रथम बॅटिंग करत असताना अडवली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18. तिसऱ्या षटकामध्ये आदी भोईर. स्ट्रायकिंगवरती फलंदाज चंदू. चंदूला चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 धावसंख्या कमी आहेत. 18 धावा 2 षटकांमध्ये. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल टीम आडिवलीला. वाकलन टीमची फलंदाजी बघितली तर खूप खोलवरती आहे. निकेश पाटील, अभि भोईर अनेक फलंदाज या टीम मध्ये आहेत. अपील करण्याचं काम या ठिकाणी अभि भोईरच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. धावसंख्या स्थगित 18 वरती थांबलेली ब्रेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आजच्या रेंज मध्ये आणि पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे ब्रँडेड एक षटकार. याच फटक्यांची नितांत गरज होती. मी म्हटलं होतं धाबा बनवाव्या लागतील तुम्हाला. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला धाबा जास्तीत जास्त कराव्या लागतात. बॅट वेगाने फिरवले. निकेश पाटील वेगाने जात आहेत. अतिशय सुंदर फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकेल. 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. ब्लॉकमधून खोदून काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता करण घेण्याचा. तोपर्यंत सिंगल डबलने ठिकाणी धावसंख्या पुढे नेण्याचं काम करण धोनी आणि चंदूच्या माध्यमातून होत असताना चंदूच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अतिशय सुंदर फटका. डोळ्यांचा पारडं फोडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलाय लांबच लांब पल्ल्याचा षटकार. चंदूच्या बॅटमधून दुसरा वेगीत षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकले. 32 धावा. 32 ऑन द बोर्ड इन स्कोर कार्ड. 32 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका दणवला
क्रिकेटमध्ये फटके बनवणे देखील गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी 6 बॉलमध्ये कितीपर्यंत टार्गेट आपल्याला सेट करत असताना पाहायला मिळेल. आडवली संघ इथून जो संघ जिंकेल तो संघ मानोरे टीम सोबत फाईट बॅक करेल. दुपारचं सत्र आपण पाहतोय. रंगरंगत्या उन्हामध्ये हे मॅच सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड ऊन आहे. बॉलर नेम निहाल. अंतिम षटकामध्ये येतो निहाल. स्ट्राईक नंबर 3 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय करण धामी. जशी हवी तशी फलंदाजी या मॅच मध्ये करता आली नाहीये करण धामीला. मात्र व्हाईट बॉल एक धाव तोपर्यंत पूर्ण केले जाते. व्हाईट प्लस 1 एकूण या बॉलवरती 2 धाव मिळतील. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. स्ट्राईक नंबरती चंदू. या चंदूच्या बॅटमधून 2 उपयुक्त षटकार आले. तो चंदू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक नंबरती निहाल सज्ज होतो ओव्हर द विकेट. तर मात्र पुन्हा एकदा धाव देण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रचंड वेगाने 1 धाव कंप्लीट केली जाते बाईकच्या स्वरूपामध्ये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 35 या आकड्यावरती. अनोखी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते निहालच्या माध्यमातून. 4थ्या षटकामध्ये अंतिम षटक आहे. एकदा आपण पाहतोय अलिंदी कार्पेट क्षेत्ररक्षक मानस वेगाने येत आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मात्र फुल टॉस बॉल अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर करण धामी हा खेळाडू थांबणारा नाहीये. त्याच्या बॅटमधनं अशाच पद्धतीने फटके आपल्याला पाहायला मिळतील. षटकाराला धावसंख्या 6 ने पुढे सरकले 43. मात्र यष्टींच्या बरोबर हा बॉल रिलीज झाला. डॉट बॉल. पुन्हा एकदा इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॅक टू बॅक दुसरा डॉट आला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. अंतिम षटकामधून धावसंख्या धावफलकावरती 43 ओव्हर द विकेट. निहाल बॅटच्या रेंज मध्ये होता मात्र काय झालं या ठिकाणी मानस आहेत स्क्वेअरलेगच्या दिशेनं. 2 धाव पूर्ण आणि तिसरी सुद्धा पूर्ण. या ठिकाणी पाहता 3 धावा कंप्लीट आहेत. अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आडिवली टीमची 46 धावा आणि 47 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं वॉकलाईन टीम समोर.
वळूया मॅचच्या दिशेनं जिथे बनवायचे आहेत वॉकलँड टीमला 47 धावा 4 षटकांमध्ये 46 धावा बनवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आडवले टीमने आणि टार्गेट सेट करण्यात आलं 47चं. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निकेश पाटील आणि अभि भोईर. स्ट्रायकिंगवरती अभि भोईरला आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायकिंगवरती निकेश पाटील. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अभि भोईर. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय विजय पवार. आडिबली एक्सप्रेस विजय पवार सज्ज होतो स्ट्रायकिंग वरती अभि भोईर. पहिला बॉल फुल टॉस. या ठिकाणी आपण पाहतोय एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि पंचांचा इशारा होतो नो बॉल. फ्रेट असेल नो प्लस 2 एकूण 3 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळतो. अतिशय सुंदर या ठिकाणी फटका आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने येतात बॉलवरती आणि झेल टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केले जातात. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती चांगली बॅटिंग होते वॉकलँड टीमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक येतात वेगाने लंब फरून दुसरीचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी 4 धावा कंप्लीट केल्या जातात. हास्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हास्यमय क्रिकेट या ठिकाणी 4 धावा कंप्लीट. 4च्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर बोर्डवरती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. फुल टच बॉल आणि या ठिकाणी बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार होतो. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकली 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. अजून एक दमदारी षटकार आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो अभि भोईरच्या बॅटमधून. टीमची टोटल 6 ने पुढे सरकली. टोटल स्कोर 23 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. फटका या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि अशा पद्धतीने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतो विजय पवारच्या माध्यमातून. तब्बल या षटकामध्ये 2 षटकार आले.
सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती येत आहे. बॉलर नेम नवीन. स्ट्रायकर वरती निकेश पाटील. पंचांचा इशारा होतो वाईट बॉल. पंच आमच्याकडे वळतात. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26-26. अतिशय सुंदर फटका आणि फटका जाईल मैदानाच्या बाहेर. निकेश पाटील याच फटक्यांसाठी ओळखला जातो. आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती साने पुढे सरकेल. धावसंख्या 32-32. 32 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग वाखळून टीमच्या माध्यमातून होत असताना अजून एक दमदार फटका. पुन्हा एकदा इथून मात्र सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 39-39 दादा. वाईड बॉल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाते. 40 धावा. आणि आता इथून फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. असं वाटतंय की 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल. अजून एक लांबच लांब पल्ल्याचा अगदी दूरच्या बॅट मध्ये होतोय षटकार. आणि अजून एक मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम वॉकलन. या टीमने अभिनंदन. वेल प्लेड वॉकलन टीम. हार्ड लक टीम. आडुबली.